धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे ह्याचा फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसू शकतो. तसंच दुसरीकडे फळबागांना सुद्धा ह्याचा फटका बसतोय. वातावरणातल्या बदलामुळे ह्या फळ पिकांवरती व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागलाय. या व्हायरस रोगापासून फळ पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यामधल्या नेरमधल्या शेतकरी सुरेश पाटील यांनी आपल्या पपईच्या झाडांना साड्यांचं रक्षण दिलंय आणि जवळपास 5,000 पपईच्या झाडांची त्यांनी लागवड केली आहे. पण वातावरणामध्ये बदलामुळे पपई फळावरती काळे चट्टे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संतोष पाटील यांनी पपईच्या झाडांना साड्यांचा आधार देत फळांचं संरक्षण करतायत. वातावरणातल्या बदलामुळे उत्पन्न सुद्धा कमी येणार आहे आणि यंदा 75% नुकसान झाल्याची प्रतिक्रिया सुरेश पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी धुळे जिल्ह्यात नेर गावातून शेतकरी बोलत आहे. माझं नाव सुरेश काशीनाथ पाटील. मी 5 एकर पपई मागच्या वर्षी लावली होती जानेवारीमध्ये. पण ह्यावर्षी पाऊस खूप जास्त झाला, त्याच्यामुळे पपईच्या पिकावर व्हायरस आला आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग आले. त्यातून आम्ही फवारणी वगैरे बरीच केली आणि ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केले. तिथून मग आम्हाला थोडं बरं वाटायला लागलं. पण परतीच्या पावसाने पुन्हा जास्त पाऊस आल्यामुळे आमचं पपई पिकाचं खूप अतोनात नुकसान झालं. व्हायरस पडलं आणि त्या व्हायरसमुळे त्याची पानं आहेत ती खराब झाली आणि ती पानं खराब झाल्यामुळे जी फळं लागली होती त्यांना उन्हाचे चट्टे पडायला लागले. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या जास्त उन्हामुळे मग ते चट्टे पडू नये म्हणून आम्ही मग साड्या आणल्यात आणि त्या साड्या लावल्यात. मग आम्ही त्या फळांना गुंडाळल्यात आणि त्यापासून आम्ही फळांचं संरक्षण केलं. पण आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे पुन्हा ते पानं खराब व्हायला लागली. त्यामुळे आम्हाला अपेक्षित उत्पन्न भेटलं नाही. त्यामुळे आमचा खर्च जेमतेम निघतो की ना तेही शंका आहे. नुकसान झालं? जवळजवळ 75% नुकसान झालं आमचं. 25% उत्पादन आलं आम्हाला. आणि ढगाळ वातावरणामुळे पपई कोण खात नाही. पपईला उठाव नसतो बुवा, त्यामुळे भावही कमी जाऊन गेले.